मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे आरोग्य विभाग भरती. आरोग्य विभागाची मोठी ऑफिशियल अपडेट्स आलेली आहे. रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागमधली जे एक अत्यंत महत्त्वाची माहिती काल त्यांनी पत्र काढून सांगितलेलं आहे. म्हणजे आज 15 ऑगस्ट आहे, म्हणजे कालचं हे पत्र आहे. 14 ऑगस्ट रोजीचं आहे मित्रांनो, हे पत्र आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये भरती रिलेटेड स्टुडंटला काय माहिती आहे, ह्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते सगळं आपण एकदम सविस्तर पाहणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. म्हणजे मित्रांनो, हे लक्षात ठेवा की सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती एकदम जवळ आलेली मित्रांनो, कधीही ॲडव्हर्टाइजमेंट पडू शकते. म्हणून मित्रांनो, जे कालचं जे पत्र आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते स्टेप बाय स्टेप आपण सविस्तर समजून घेऊ. ओके, चला सुरुवात करूया. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या MPW लर्निंग सेंटरमध्ये. आरोग्य विभाग भरती 2026ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजची अपडेट महत्त्वाची आहे. कारण आरोग्य सेवा आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून एक अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. या पत्रामध्ये राज्यस्तरीय सुश्रुमा म्हणजे मित्रांनो काय, सुश्रुमा म्हणजे मित्रांनो हे होतं नर्सिंग. कोणते मित्रांनो, नर्सिंग संदर्भातील. सुश्रुमा म्हणजे मित्रांनो, शुश्रूषा म्हणजे काय मित्रांनो, नर्सिंग संबंधातील सर्वातील रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. आणि या पत्रामध्ये सध्याच्या संस्थांमधील रिक्त पदांसोबतच नवनिर्मित संस्थान, मित्रांनो लक्षात ठेवा हे काय सांगितलेलं आहे त्यांनी, नवनिर्मित संस्थांमधील पदांची माहिती देखील मागण्यात आलेली आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेणार आहोत. हे भरतीचे जाहिरात पत्र आहे का, किती पदे आहेत, कोणत्या पदांची माहिती मागवली आहे आणि अपडेटचा आगामी आरोग्य विभाग भरतीशी काय संबंध आहे. मित्रांनो, या अपडेटचा आगामी आरोग्य विभाग भरतीशी काय संबंध आहे असू शकतो. चला हे सगळं आपण काय मित्रांनो पाहणार आहोत. चला तर मग पूर्णपणे ऑफिशियल लेटर आपण समजून घेऊया. ओके मित्रांनो, हे ऑफिशियल लेटर आहे. कुठल्या मित्रांनो, हे बघा, आरोग्य सेवा आयुक्तालय. ठीक आहे, आरोग्य सेवा आयुक्तालय महाराष्ट्र राज्य म्हणजे हेड ऑफिसवरून आलेलं आहे. कुठून मित्रांनो, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रुग्णालय, आभार, पी डिमोला रोड, मुंबई. कुठून आलेलं आहे मित्रांनो, हे मुंबईवरून आलेलं आहे. ओके. आणि अति तात्काळ म्हणजे एकदम तात्काळ, एकदम अति तात्काळ म्हणजे एकदम फास्ट प्रोसेसचा आहे, म्हणजे फास्ट प्रोसेस. ओके मित्रांनो, लक्षात ठेवा. तात्काळ आणि अति तात्काळ ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे तात्काळ म्हणजे त्यांनी माहिती मागवलेली आहे, पण अति तात्काळ सांगितलेले म्हणजे एकदम आजचे आजच. काय मित्रांनो, अति तात्काळ म्हणजे एकदम आजचे आजच. आज काल तारीख किती होती मित्रांनो, 14. म्हणजे 14 तारखेला त्यांना सगळी माहिती काय करायची मित्रांनो, द्यायची होती. ठीक आहे, आणि हे त्याचा नंबर आहे. ठीक आहे, हे समजून घेऊया. आता काय सांगितलेलं आहे मित्रांनो, हे जे विषय हे टोटल जे आहे ना मित्रांनो, हे सगळं त्यांनी आपण एकदम सविस्तर समजून घेणार आहे. ते विषय काय, राज्यस्तरीय शुश्रूषा सर्वातील रिक्त पदांची माहिती त्यांनी काय केलेली आहे मित्रांनो, मागवलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे बघा मित्रांनो, टोटल समजा त्यांनी बघा आजच आयुक्तालयाचा, कुठून, आजच आयुक्तालयाच्या वेबसाईटवर या ईमेल ID वर सादर करावी. म्हणजे मित्रांनो, हे जे टोटल लेटर आहे ना, एकदम ह्याला सविस्तर आपण काय करू मित्रांनो, समजून घेऊया. ओके. आता मित्रांनो, ऑफिशियल लेटर कोणाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण या पत्राच्या हेडरकडे पाहूया. तर या पत्रावर स्पष्टपणे लिहिले आहे आरोग्य सेवा आयुक्तालय महाराष्ट्र राज्य. ओके. आणि कार्यालयाचा पत्ता आहे आरोग्य भवन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, आवार, पी डेमोला रोड, मुंबई. म्हणजेच हे पत्र आरोग्य सेवा आयुक्तालयाची संबंधित अधिकृत कार्यालयीन पत्र आहे. ओके मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो, पत्राची तारीख काय, या पत्रावर तारीख दिलेली आहे 14/8/2026. म्हणजेच हे एकदम अगदी नवीन ऑफिशियल अपडेट आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या आगामी घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे. ओके. आता मित्रांनो, पत्राचा मुख्य विषय काय आहे. आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. या पत्राचा विषय आहे राज्यस्तरीय शुश्रूषा संवर्गातील रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत. काय मित्रांनो, शुश्रूषा म्हणजे काय मित्रांनो, नर्सिंग कॅटेगरीमधले जे पदे आहेत ना, त्यांनी काय केलेली, रिक्त पदांची माहिती त्यांनी मागितलेली आहे. ओके. इथे एक शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, सुषुमा संवर्ग. काय मित्रांनो, शुश्रूषा संवर्ग, हे लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजेच हे पत्र मुख्य नर्सिंग रिलेटेड केडर मधील पदांची संबंधित आहे. काय मित्रांनो, नर्सिंग रिलेटेड पदांची ते संबंधित आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या पत्रावरून थेट MPWची भरती जाहीर झाली असे म्हणणे योग्य
नाही, हे आपण सुरुवातीलाच स्पष्ट करून ठेवूया. ओके मित्रांनो, हे नर्सिंग रिलेटेड जे स्टुडंट्स आहे ना मित्रांनो, जे मला खूप मेसेज होत होते, सर नर्सिंग रिलेटेड काहीतरी अपडेट द्या, नर्सिंग रिलेटेड काय अपडेट द्या, नर्सिंग रिलेटेड स्टडीज अपडेट द्या, कुठून स्टडी वगैरे करायची. तर मित्रांनो, हे अपडेट नर्सिंग रिलेटेड आलेलं आहे, म्हणून मी तो स्टुडंटसाठी ते तुमच्या सोबत शेअर करतो आहे. ओके मित्रांनो, देन पाहूया आता पुढे. आता कोणत्या पदाची माहिती मागवलेली आहे लक्षात ठेवा. ह्याच्यात कोणत्या पदाची माहिती मागवलेली आहे. आता मित्रांनो, ह्याच्यात सगळ्यात अगोदर ह्याच्यात मागवलेले बघा. आता पत्रामध्ये कोणकोणत्या पदांचा उल्लेख आहे ते पाहूया. या पत्रामध्ये खालील पदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ठीक आहे. नंबर 1 कोणता मित्रा? अधिसेविका. काय? अधिसेविका. नंबर 2 सहाय्यक अधिसेविका. नंबर 3 सार्वजनिक आरोग्य प्रचारिका आणि पाठ्यनिर्देशिका, मनोरुग्ण तज्ज्ञ प्रचारिका आणि बालरुग्ण तज्ज्ञ प्रचारिका. हे 6 पोस्ट, 6 समजा टेक्निकल, समजा 6 नर्सिंग पोस्टचे ह्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच या विविध सुश्वास रोगातील पदांची सध्याची काय मित्रांनो स्थितीतील रिक्त पदांची माहिती मागण्यात आलेली आहे. ओके मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता नेमकी कोणती माहिती मागवलेली आहे मित्रांनो हे समजा. आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आरोग्य सेवा आयुक्तालयाने संबंधित अधिकाऱ्यांकडून संस्थानिहाय रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे. काय मित्रांनो? संस्थानिहाय रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे. म्हणजे कोणत्या संस्थेमध्ये कोणते पद रिक्त आहे याची माहिती, त्यासोबतच नवनिर्मित संस्थांमधील पदांची माहिती. ओके, त्यासोबतच काय सांगितलं? नवनिर्मित संस्थांमधील पदांची माहिती, म्हणजे जे नवीन PSC नवीन सब सेंटर्स जे उभारण्यात आलेले आहेत मित्रांनो, नवीन जे हॉस्पिटल्स उभारण्यात आलेले आहेत त्यांच्यामध्ये रिक्त पदांची त्यांनी काय केलेली मित्रांनो माहिती मागवलेली आहे, देखील मागवलेली आहे. म्हणजे नवीन संस्था निर्माण झाल्या असतील तर त्या संस्थांसाठी आवश्यक असलेल्या पदांची माहिती देखील विचारण्यात आली आहे. ओके मित्रांनो. आता मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट आहे आपला बांधकाम पूर्णतेची माहिती का. आता विद्यार्थी मित्रांनो, या पत्रातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे बांधकाम पूर्णतेची सध्याची स्थिती याची माहिती देखील मागण्यात आली आहे. याचा साधा अर्थ असा की ज्या नवीन संस्था किंवा आरोग्य सुविधा निर्माण होत आहे त्यांची प्रत्यक्ष स्थिती काय आहे हे प्रशासनाला जाणून घ्यायची आहे. यामुळे भविष्यात त्या संस्थांमध्ये आवश्यक मनुष्यबळाची गरज किती आहे याचे नियोजन करण्यास मदत होते. ओके मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ काय. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, याचा आपल्या विद्यार्थ्यांना काय फायदा आहे. काय मित्रांनो, ह्या पत्राद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना ह्याचा काय फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सरकारी विभाग जेव्हा रिक्त पदांची माहिती संकलित करतो तेव्हा त्या माहितीचा उपयोग पुढील मनुष्यबळ नियोजनासाठी केला जाऊ शकतो. पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. वॅकन्सी डेटा मागवणे, रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे. याचा अर्थ लगेच भरतीची जाहिरात आली असा होत नाही. भरतीसाठी पुढे स्वतंत्र प्रशासकीय प्रक्रिया, मंजुरी, पदांची अंतिम संख्या आणि त्यानंतर अधिकृत जाहिराती इत्यादी टप्पे असू शकतात. म्हणून आपण कोणतीही संख्या किंवा भरतीची तारीख स्वतःहून सांगणार नाही. ओके मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता एमपीडब्ल्यू विद्यार्थ्यांनी काय समजून घ्यायचे आहे. आता एमपीडब्ल्यू हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर आणि इतर आरोग्य विभागाच्या पदांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं. माझा सल्ला अगदी स्पष्ट आहे. अभ्यास थांबू नका. नंबर 1, अभ्यास थांबू नका. जाहिरात आली नाही म्हणून अभ्यास नंतर करू असे करू नका. ऑफिशियल अपडेटवर लक्ष ठेवा. तुमचा टेक्निकल सिलेबस पूर्ण करा. नॉन टेक्निकलचा नियमित सराव करा. प्रिव्हियस इयर PYQ सोडवा. कारण सरकारी भरतीची अधिकृत जाहिरात कधी आल्यानंतर तयारी सुरू करण्यापेक्षा आधीपासून तयारी करून ठेवणं नेहमीच फायदेशीर असते. हे लक्षात ठेवा मित्रांनो. आधीपासून तयारी जर करून ठेवली ना आपण, ते नेहमीच फायदेशीर असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता देन नेक्स्ट पॉईंट काय मित्रांनो, एक महत्त्वाची सावधगिरी. विद्यार्थी मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावर एखादे ऑफिशियल लेटर आले की लगेच वेगवेगळे दावे केले जातात. इतकी पदे येणार, भरती निश्चितच, अमुक तारखेला जाहिरात, MPWची इतकी पदे. पण आपण असे अंदाज लावणार नाही. आपण फक्त ऑफिशियल डॉक्युमेंट्समध्ये जे आहे तेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार. आजच्या पत्रामध्ये मुख्य सुषुमा म्हणजे नर्सिंग संवर्गातील रिक्त पदांची माहिती मागण्यात आली आहे. त्यामुळे याला आपण महत्त्वाची ऑफिशियल वॅकन्सी डेटा अपडेट असे म्हणू शकतो. काय मित्रांनो, महत्त्वाची ऑफिशियल वॅकन्सी डेटा अपडेट असे म्हणू शकतो. पण भरतीची जाहिरात असे म्हणणे सध्या योग्य नाही. हे लक्षात ठेवा. आता क्विक रिव्हिजन पाहूया. चला विद्यार्थी मित्रांनो, आता 30 सेकंदात पूर्ण अपडेट रिव्हिजन करूया. हे पत्र कोणत्या कार्यालयाशी संबंधित आहे. आरोग्य आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य.
पत्राचा विषय काय आहे? राज्यस्तरीय सुषमा संवर्गातील रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत कोणत्या प्रकारचे पदांची माहिती मागवलेली आहे? सुषमा म्हणजे नर्सिंग संवर्गातील विविध पदांची माहिती मागवलेली आहे. नवनिर्मित संस्थांबाबत माहिती मागवली आहे का? होय. बांधकाम पूर्णतेची सध्याची स्थिती देखील मागवली आहे का? होय. ही थेट भरतीची जाहिरात आहे का? नाही. हे काय मित्रांनो? नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ऑफिशियल अपडेटमध्ये आपल्या एक महत्त्वाची गोष्ट समजली. आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून सुषमा संवर्गातील रिक्त पदांची माहिती मागण्यात आली आहे आणि नवनिर्मित संस्थांमधील पदांची माहिती देखील ते संकलित केली जात आहे. आता पुढे या प्रक्रियेतून अपडेट काय येते, किती पदे निश्चित होतात आणि कोणत्या पदांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया सुरू होते, याकडे आपले लक्ष असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट येईपर्यंत कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, पण फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. म्हणजेच मित्रांनो, हे ऑफिशियल लेटरची अपडेट होती. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की 2026ची जी आरोग्य विभागाची भरती येणार आहे मित्रांनो, ते खूप जवळ आलेली आहे. कधीही मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट पडू शकते. आता ते काय मित्रांनो, उशीर होतात. आता एक ॲडव्हर्टाइजमेंट काढायची म्हणल्यावर ना, त्यांना खूप सारे फॉर्मॅलिटीज पूर्ण करावं लागतात मित्रांनो, हे लक्षात ठेवा. कारण की उशीर होत असतो, एक टाईम होत असतो मित्रांनो. पण हे लक्षात ठेवा की ऑफिशियल जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे ना मित्रांनो, ते येणारच आहे. ते जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो, 101% ते ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही काय करा, अभ्यास थांबू नका. कारण की मित्रांनो, यंदा कॉम्पिटिशन खूप जास्त हार्ड आहे, खूप जास्त, एकदम मी म्हणालो ना मित्रांनो, कमीत कमी मित्रांनो 1,00,000+ कॉम्पिटिशन असणार आहे मित्रांनो, फक्त MPWसाठी. हे लक्षात ठेवा. खूप जास्त मित्रांनो कॉम्पिटिशन आहे. कारण की 2023मध्ये मित्रांनो जी भरती झाली होती, त्यामध्ये वॅकन्सीज खूप जास्त होतात आणि स्टुडंट्स कमी होतात. म्हणजे मित्रांनो, ते ॲडजस्ट होऊन गेला. पण मित्रांनो, जेव्हा 2023ची भरती निघाली, त्यानंतर स्टुडंट्सला कळलं की भैया SI सर्टिफिकेट पण आहे, SI कोर्स पण आहे, MPWची पण पोस्ट असते. म्हणून मित्रांनो, आता सगळ्यांनी बरेच स्टुडंट्सनी काय केलेलं आहे, SI सर्टिफिकेट काढून ठेवलेलं आहे. आणि मित्रांनो, ते सगळे MPWसाठी ते अप्लाय करणार आहे. म्हणून मित्रांनो, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. जेवढी चांगली पद्धतीने तुम्ही तयारी करणार आहे, तेवढी चांगली पद्धतीने तुम्ही स्टडी करा. रिव्हिजन थांबू नका. प्रत्येक 147चं रिव्हिजन तुम्ही काय करा, फॉर्म्युला ट्राय करा, अप्लाय करा मित्रांनो. जेवढं तुम्ही जास्त अभ्यास करते ना मित्रांनो, तेवढं जास्त तुम्हाला फायदा होणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो. आणि तुमचे काही प्रॉब्लेम असले मित्रांनो, टेक्निकल सिलेबस असू द्या, नॉन टेक्निकल सिलेबस असू द्या, काही प्रश्न असतील तर मित्रांनो, तुम्ही कमीतपणे सांगा. मी तुमचे योग्य वेळी प्रश्नाचे उत्तरे जसं मला टाईम भेटला मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, जे टेक्निकल आपला सिलेबस आहे MPWचा, हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर, MPWचा टोटल सिलेबस मित्रांनो, आपण जे आहे तर आपल्या यूट्यूबच्या ऑफिशियल चॅनलवर मित्रांनो, आपण काय करणार आहे, MPW लर्निंग सेंटर या ऑफिशियल चॅनलवर आपण टोटल सिलेबस कव्हर करून दिलेला आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही सगळे आपल्या चॅनलला व्हिजिट करा. आणि व्हिजिट केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही काय करा, आपला टेक्निकल सिलेबस पाहू शकता. मित्रांनो, आपण आता नवीनच मित्रांनो नॉन टेक्निकलची पण तयारी सुरू करणार आहे. कारण की बहुतेक स्टुडंटचे मला मेसेज आले की सर, टेक्निकलचं आमचं बरोबर आहे, टेक्निकल आमचा कव्हर झालेला आहे, टेक्निकल आमचा एकदम पूर्ण स्ट्रॉंग आहे, पण नॉन टेक्निकल आपला वीक आहे. नॉन टेक्निकल काय मित्रांनो, आमचा वीक आहे. म्हणून मित्रांनो, मी विद्यार्थ्यांची त्यांनी जे मागणी केलेली आहे त्यानुसार मी नॉन टेक्निकल सिरीज पण आपण काय करणार आहे मित्रांनो, चालू करणार आहे. म्हणून मित्रांनो, टेक्निकल सिरीज जेव्हा आपली पूर्ण होईल तशीच मी नॉन टेक्निकल पण सिरीज चालू करणार आहे. जेवढं जास्त तुम्ही व्हिडिओ पाहता, जेवढं जास्त तुम्ही सराव बघते आणि जेवढं जास्त तुम्ही सराव करते ना मित्रांनो, तेवढं तुम्हाला एकदम पेपर सोपा जाणार आहे, एकदम प्रश्न तुम्हाला सोपे वाटणार आहे. आणि मित्रांनो बघा, हे लक्षात ठेवा का ॲडव्हर्टाइजमेंट आल्यावर अभ्यास सगळे लोक करतात, पण ॲडव्हर्टाइजमेंटचे अगोदर जे अभ्यास करतात ना मित्रांनो, त्यांना एकदम पेपर एकदम सोपा जातो मित्रांनो, हे लक्षात ठेवा. म्हणून मित्रांनो, माझ्या एक तुम्हाला कडकडीत विनंती आहे की आपला अभ्यास थांबू नका. रोज डेली 3 तास अभ्यास करा. 1 तास नॉन टेक्निकलला द्या आणि 2 तास मित्रांनो टेक्निकलला द्या. काही करा, पण मित्रांनो टेक्निकलला वेळ द्या, अभ्यासाला वेळ द्या. कारण की 2026मध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करावाच लागेल, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा मित्रांनो, का 2023ची जी भरती आली होती ना मित्रांनो, ते 2019ची भरती होती. कारण की ते पोस्टपॉन होऊन 2023ला झाली, हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, आपलं नशीब आहे का 2023ची भरती एकदम जवळ लवकर आलेली आहे, हे लक्षात ठेवा. लवकर भरती आलेली आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो.
कारण की 10-10, 5-5 वर्ष मित्रांनो भरती निघत नाही. आता माझ्या हिशोबाने मित्रांनो पुढं भरती येते का नाही येते हे आपल्याला पण माहीत नाही आहे. आणि पुढं जे भरती येणार आहे मित्रांनो ते सगळं कॉन्ट्रॅक्ट भरती असणार आहे. काय मित्रांनो? कॉन्ट्रॅक्ट भरती असणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून ही शेवटची संधी समजून मित्रांनो एकदम तुम्ही काय करा, अभ्यास करा. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे येऊया. मित्रांनो, जर तुम्ही आरोग्य विभाग भरती 2026 MPW हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर, सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदांसाठी तयारी करत असाल तर आपल्या MPW लर्निंग सेंटरला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि असेच ऑफिशियल रिक्रुटमेंट अपडेट्स प्लस एक्झाम प्रिपरेशन प्लस MCQs प्लस PYQसाठी चॅनलसोबत जोडलेले राहा. मी तुम्हाला पुढील अधिकृत अपडेट मिळाल्यावर त्याची माहिती नक्की देईन. तोपर्यंत अभ्यास करत राहा, मेहनत करत राहा आणि आपल्या सरकारी नोकरीच्या ध्येयाकडे पुढे चला. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.